महाकाली तथागत गौतम बुद्ध, ज्यांच्यामुळे माझ्यासारखी सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, आणि सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले. दिवसभर हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य, विश्ववंदनीय, भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथम मी या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते, अभिवादन करते. मी पायक सुदामाची शिवाजी वाघमारे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. सर्वप्रथम या सुजलेल्या मातीला आणि या मातीतील थेंबाला व हिमालयाची पर्वतरांग देणाऱ्या विश्ववंदनीय महाकाली तथागत गौतम बुद्ध यांना गुरु मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी तुम्हा सर्वांना कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा देते. दिनांच्या दुःखासाठी खरे चिंतन तू केले, ते दुःख घालविण्या बाबीमा तू विचार मंथन केले, तमाम बहुजनाच्या उद्धारासाठी कायाचे चंदन केले, म्हणण्यात तुला साऱ्या जगाने वंदन केले, सारे जगाने वंदन केले. काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे? कुठली परिस्थिती होती त्यांची? आपल्या भारत देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचं राज्य असताना डॉक्टर आंबेडकर शाळामध्ये शिकायला होते. शिकत असताना त्यांच्यावर इंग्रज अधिकारी तपासणीला आले. त्यावर साहेब प्रत्येकाला जिल्हा परिषद शाळेत आणि कोणाला प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. त्यावर एक दिवाणा होता मुलगा. हो वरच आपण पाठीमागं नव्हती का घेतलं इथं कार्यक्रम? हो जिल्हा परिषद शाळेत. साहेब मी देतो उत्तर, साहेब मी देतो उत्तर. इंग्रज साहेब म्हणाला, अहो या उमऱ्याच्या बाहेर बसणाऱ्या पोरांना तरी तुमची लाज लागली या शाळेची, नाही तर इथे कोणाला उत्तर येत नाही. तेव्हा साहेब म्हणाले, बाळा तुझं नाव काय? त्यावर भीमरावजी आंबेडकर शब्द खाली टाकत म्हणाले, मला भीमा म्हणतात, पण माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यावर ते साहेब म्हणाले, बाळा मी तुला आता एक प्रश्न विचारतो, तू सगळ्या प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली. त्यावर साहेब म्हणाले, विचारा. तेव्हा त्यांनी विचारलं की या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे? त्यावर बाबासाहेबांनी खाली मान घातली आणि डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाले, साहेब मला या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह तर माहित नाही, परंतु माझ्यापासून सगळ्यात दूरचा ग्रह जर कोणता असेल तर हा पाण्याचा ठेवलेला माठ आहे, कारण मी या पाण्याच्या माठापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. एवढी बिकट परिस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि आज त्यांनी आपल्यासाठी पूर्ण एक समुद्र उभा केलेला आहे पाण्याचा. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पाणी पिऊ शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच उपकार आहे. माणसाला मोठं किती होता आलं पाहिजे? एखादा खूप श्रीमंत माणूस आहे आणि खूप पैशावाला माणूस आहे, त्याला मी मोठं माणूस नाही. माणसाला मोठं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं होता आलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी शिक्षणात मदत करावी. शिक्षण घेऊन त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकायला जावं आणि विद्यापीठात शिकायला गेल्याच्या नंतर त्यांचा आदर्श एका गरीब खालच्या जातीच्या मुलाने घ्यावं आणि त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनावं आणि त्या कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावं आणि त्या पुतळ्याखाली लिहावं, द सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर B.R. आंबेडकर. माणसाला इतकं मोठं होत आहे. अनेक थोर पुरुष या पृथ्वीवर जन्मले आणि प्रत्येक जणांनी या भारतासाठी स्वातंत्र्य दिले. प्रत्येक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला गोरगरिबाला आणि या दीनदलितांना जर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिलं असं, व्यक्ती म्हणून जर जगण्याचं स्वातंत्र्य दिलं असं, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. यकीनन भीमराज न होते तो या आजादी न होती, यकीनन भीमराज न होते तो या आजादी न होती. ये आजादी दुल्हन बनकर मगर कैसे, अगर मेरे बाबा इस आजादी की दुल्हन बनते तो इस आजादी की शादी ना होती. प्रत्येक जणांनी या भारत देशामध्ये येऊन अनेक कार्य केले आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं कार्य केलं. कोणी कोणाला वाचवलं तर कोणी कोणाला मारलं. म्हणून म्हणतात ना, गांधी जन्मला दुर्योधनाला मारण्यासाठी, राम जन्मला रावणाला मारण्यासाठी, कृष्ण जन्मला कंसाला मारण्यासाठी, प्रवीण जन्मला प्रमोदला मारण्यासाठी, परंतु असे एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले जे मला, तुम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी. माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणूस हा परिस्थिती ही माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती ही माणसाला दुबळवतही नाही. माणूस परिस्थितीला घडवतो आणि माणूस परिस्थितीमध्ये
बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये शिकून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली आणि त्या राज्यघटनेच्या निर्मितीतून आज आपल्या व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्यामधूनच आपण एक नवा अध्याय आणि जयंती एका एवढ्या थाटामाटात उत्साह साजरा करत आहोत. अहो आपल्याला पाणी प्यायची देखील मुभा नव्हती आणि आज आपण बिसलरी शिवी 4 शिवी पाणी देखील पित नाही. जेव्हा लेकरं वणवण करीत उन्हात फिरायचे आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा कोणाला घ्यायचा अधिकार नव्हता कारण का आपण खालच्या जातीतले असतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून आणि एका थेंबासाठी कष्ट करून हे आपल्याला एवढं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे आणि त्या साम्राज्याचा आज आपण नक्कीच फायदा घेत आहोत. प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या आदराची आणि माणुसकीची भावना बघायला मिळते कारण का तर आपल्या बापाने आपल्यासाठी संघर्ष निर्माण करून ठेवलाय आणि जो हिमालय पर्वत निर्माण करून ठेवलाय त्या पर्वतावर चढण्यासाठी आपल्याला